नमस्कार, सर्वांचं स्वागत युवा राज्य न्यूज चॅनल मध्ये. आणि आज आपल्या सोबत आहेत नांदेडचे अविनाशजी भोसीकर, जे की बसव ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत. नमस्कार दादा, आपलं स्वागत आहे आमच्या या न्यूज चॅनल मध्ये. थँक्यू. दादा, काही प्रश्न होते. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे आपण दादा कसं पाहतो? खरं तर फार मोठा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती म्हणजे आता त्याला राजकीय परिस्थिती म्हणता येईल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण आजच्या परिस्थितीमध्ये राजकारणकडे बघण्याचा दृष्टिकोन जो युवकांनी बघावा असेल आणि त्यांनी काही आदर्श घ्यावा असं काही उरलेलं नाही. नीतिमत्ता नावाची गोष्ट राहिलेली नाहीये. कोण कुठल्या पक्षात जातोय, कोण कुठल्या पदावर जातोय, काय होतोय याचं इतकं भयंकर भीषण परिस्थिती आतापर्यंत पूर्वी कधीच नव्हती. यापूर्वी निष्ठेचं राजकारण होतं. पक्षाचं तत्व घेऊन काम करत होते. 5-10, 10-10, 20-20 वर्ष लोक काम करत होते आणि त्यानंतर त्या पक्षाचं नेतृत्व करायला पुढे यायचे. पण आता तुम्हाला कालपर्यंत एखाद्या पक्षात माणूस होता, तो आज इथं आहे आणि उद्या तो तिथं राहील का दुसऱ्या पक्षात जाईल याची काहीच गॅरंटी राहिली नाही, नीतिमत्ता राहिली नाही. त्यामुळे सगळे भ्रष्ट लोक सत्ताधारी पक्षात चाललेत आणि त्याच्यामध्ये सत्ताधारी लोक कसल्याही माणसाला मध्ये प्रवेश करून घेत आहेत आणि भ्रष्टाचार मुक्त करण्याच्या ऐवजी त्यांनी भ्रष्टाचार युक्त सगळं राजकारण चाललंय. त्यामुळे फार भयंकर वाईट परिस्थिती आहे. कधी नव्हती तेवढी वाईट परिस्थिती आज राजकारणाची आहे. दुसरा प्रश्न आहे, आपण एक बसव ब्रिगेड नावाची एक संघटना स्थापन केली होती सामाजिक. थोडक्यात सामाजिक आणि या राजकीय ह्याच्यामध्ये आपला प्रवास कसा? नाही, मी राजकीय चळवळीत तर पूर्वीपासूनच आहे. मी आपल्याला माहित असेल की मी 1999 पासून राजकीय चळवळीत आहे. मी विद्यार्थी चळवळीमध्ये सुरुवातीला काम केलेलं आहे. जवळपास म्हणजे पूर्ण अगदी देश पातळीवर मी विद्यार्थी चळवळीत काम केलंय. मी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो, ऑल इंडियाच्या कमिटीपर्यंत होतो आणि खूप विद्यार्थी जीवनामध्ये मी आंदोलनं केली. त्यानंतर एक माझं उत्तरदायित्व, ज्या समाजामध्ये मी जन्मलो त्या समाजामध्ये जे काही अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत, भेदभाव आहेत, त्या समाजाच्या अनिष्ट रूढी परंपरा ज्या नव्यानं घुसलेल्या आहेत, जी महात्मा बळेश्वरांनी एवढा क्रांतिकारी धर्म लिंगायत धर्म दिला आणि त्याच्यामध्ये ह्या चुकीच्या प्रथा घुसलेल्यामुळे ती सुद्धा घरातली घाण साफ करणं माझं ड्युटी होती, कर्तव्य होतं. आणि म्हणून बसव ब्रिगेड नावाची संघटना महाराष्ट्रामध्ये, बसवानांच्या विचाराची पहिली संघटना महाराष्ट्रामध्ये मी स्थापन केली 2005-06च्या दरम्यान आणि ती आता अत्यंत चांगल्या पद्धतीने आज देश पातळीवर काम करत आहे. जिल्ह्यातील, आज नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्न नेमका कुठला आहे हा का विचारतो की कारण आपण ह्या जिल्ह्याच्या लोकसभेचा उमेदवार पण होतात, विधानसभेमध्ये आपण चांगलं काम केलेलं आहे. तर ह्या अनुषंगानं आपण कुठल्या मुद्द्यावर इलेक्शन लढवलं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे नांदेड जिल्ह्याचा अजिबात विकास झालेला नाहीये. ही जी लोक विकास म्हणून जे काही पुरुष म्हणून महापुरुष फिरतात नांदेड जिल्ह्यामध्ये वेगळ्या पक्षातले, त्यांनी नेमका काय विकास केलाय त्यांनी कधीतरी माझ्या समोर त्यांनी बसावं. या नांदेड जिल्ह्यातली MIDC ही छत्रपती संभाजीनगरच्या अगोदरची MIDC आहे. नांदेडमध्ये आज किती उद्योग आहेत तुम्ही जर पाहिलं तर त्या उद्योगाचा कुठलाही पत्ता नाही. कसलाही उद्योग आला, नांदेडचा तरुण हा पुण्याला जातो, मुंबईला जातो, हैदराबादला जातो, पण आज नांदेडच्या तरुणाला नांदेडमध्ये रोजगारासाठी काहीच उपलब्ध नाही. या राज्यकर्त्यांनी इथल्या विकासासाठी, नांदेडच्या रोजगार निर्मितीसाठी, नांदेडला उद्योग आणण्यासाठी काही केलं नाही. उलट होती ती सगळे उद्योग उद्ध्वस्त केली, कारखाने त्यांनी बुडवून खाल्ले, बँका सगळ्या बुडवून खाल्ल्या, त्या ठिकाणचं काही रोड ह्या सगळ्या याच्यामध्ये भ्रष्टाचार केला. इथं गुरुतागतीसाठी एवढा मोठा पैसा आला होता त्याचा भ्रष्टाचार केला. आज नांदेडच्या ट्रॅफिकची आणि ही सगळी अवस्था बघितली तो 3000 कोटीचा खर्च यांनी त्या काळात कुठे केला, हा सगळे प्रश्न निर्माण आहे. त्यामुळे सगळ्यात मोठं राजकारणात नांदेडच्या ह्याच्यातला आहे तो सगळ्यात मोठा भ्रष्टाचार. आणि एक टोळी आहे नांदेडच्या जिल्ह्यामध्ये, जी राजकारणातली एक टोळी आहे. ती टोळी कधी काँग्रेसमध्ये असते, कधी भाजपमध्ये असते, कधी शिवसेनेत असते, कधी राष्ट्रवादीत असते. ते सगळे मिळून इकडून तिकडून फेरी मारतात आणि ती फक्त लुटण्याचं काम नांदेडला त्या सगळ्या टोळीने केलेलं आहे. म्हणून नांदेडचा सगळ्यात मोठा मुद्दा हा भ्रष्टाचाराचा आहे आणि त्याचबरोबर बेरोजगारीचा प्रश्न आहे, इथल्या उद्योजकाचा प्रश्न आहे, इथल्या विकासाचा प्रश्न आहे, सिंचनाचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न नांदेडचे आहेत. आणि ते सगळं घेऊन मी लोकसभेला उतरलो की कुठेतरी स्वच्छ राजकारणातली माणसं, शिकलेली माणसं मध्ये आली पाहिजे. प्रस्थापित घरातली 30-30 लोक परत रिपीट येऊ नये म्हणून मी एक आव्हान उभं केलं होतं. ठीक आहे, जनतेला अजून आमचं आव्हान लोकांना वेळ लागेल सगळं समजा. आपल्या पक्षामार्फत आगामी असा विकासाचं काही मॉडेल आहे का किंवा काही रोडमॅप काही तयार केलेला आहे? निश्चित आहे. वंचित बहुजन आघाडी ही राष्ट्रीय अध्यक्ष श्री बाळासाहेब आंबेडकर यांचं एक फार मोठं विजन आहे आणि त्यांच्यासारखा अभ्यासू नेता या महाराष्ट्रात दुसरा कोणी नाही असं मला वाटतं. आणि त्यांनी स्वतः जिथे जिथं सत्ता आली तिथे त्यांनी सत्तेचं मॉडेल
दाखवलेलं लोकांना काय कसं असतं ते. अकोल्यामध्ये आपण पाहिलं असं जिल्हा परिषद सातत्याने त्यांच्या ताब्यात आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन जिल्हा परिषद शाळांची अवस्था बघा, जिल्ह्यातल्या ग्रामीण आरोग्य सेवेच्या सगळी परिस्थिती बघा. म्हणजे अनेक गोष्टी आहेत की ज्या त्यांनी विकासाचं रोल मॉडेल स्वतः करून दाखवलेलं आहे. म्हणून सत्ता आमच्या हातात आली तर निश्चित त्याचं एक वेगळे साहेबांच्या विजन मध्ये सुद्धा कशा पद्धतीनं महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो हे त्यांच्याबद्दल पूर्णपणे त्यांचं एक विजन आहे. दुसरा एक प्रश्न आहे दादा, आता चालू असलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जे इलेक्शन आहे, ह्या इलेक्शन मध्ये आपण सर्वच आता जाणून आहात की एरवी सर्व एकमेकावर शिंदोडे उडवणारे नेते आहेत, पण आजच्या या घडीला सगळे एकत्र आहेत. तर ह्याबद्दल आपण कसं पाहतो? खरं तर मला याबद्दल तुम्हालाच बोलायचं आहे, कारण तुम्ही पण मला वाटतं त्यावेळेस साक्षीदार असाल की 2009ला प्रचंड मोठ्या बँकेवर या बँक घोटाळ्याच्या बाबतीमध्ये एक 15-20 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा मी काढला होता. आणि त्या मोर्चाच्या नंतर लगेच इन्क्वायरी लागली आणि इन्क्वायरी लागल्यानंतर लगेच जिल्हा बँक जळाली होती. तर मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की जी टोळी ज्यांनी बँक पूर्णपणे बुडवली होती मागच्या 20-25 वर्षाखाली, तीच लोक आजही तीच लोक त्या बँकेच्या पॅनलवर आहेत. तुम्ही मला नावं सांगा म्हणलं तर मी लिस्ट देऊ शकतो, पण तुमचा तो प्रश्न नाहीये म्हणून मी ज्या प्रश्नाचं उत्तर मी एवढं देतो की जी टोळी या नांदेडच्या बँकेला ज्यांनी लुटून खाल्लं, 300 कोटी रुपये लुटून खाल्ले होते, आरबीआयनं नोटीस दिली, आरबीआयनं सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप केला होता. सगळे म्हणजे इन्क्वायरी लागलेली होती असताना ते सगळ्या जुन्या फायली जाळण्यात आल्या. आणि मी आपल्याला एक उदाहरण देतो, शंकरनगर साखर कारखान्याच्या लोकांचे पीएफचे पैसे, त्यांच्या पगारीचे पैसे ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत अडकले होते आणि त्या कामगारांचं मी 22 दिवस उपोषणाचं नेतृत्व केलं. त्या कामगारांपैकी कितीतरी म्हणजे जवळजवळ मला वाटतं 30 पेक्षा जास्त कामगारांनी आत्महत्या केल्या होत्या, त्यांचे पैसे दिले नाही, त्यांच्या मुलीचे लग्न रुकलेले होते, कोणाचं शिक्षणाचा विषय रुकला होता, कोणाचं आरोग्याचं, म्हणजे जिल्ह्यातल्या अनेक लोकांची त्या काळात पैसे अडकले होते, कित्येक लोकांनी आत्महत्या केल्या. हे सगळं पाप असताना सुद्धा तीच मंडळी, सर्वपक्षीय मंडळी, सगळे सोयरे असणारे आणि प्रत्येक समाजातले जे टगे असणारे, प्रस्थापित असणारे, अशी जी टग्यांची टोळी, ती टोळी आज बँकेवर पुन्हा हे सतत बिनविरोध येतात. आता मागे सुद्धा आपण बघितलं या टर्मच्या अगोदर हे सगळी काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आदी सगळ्या गटातटातली लोक एकत्र येतात. तू ह्यासारखं, तू इकडलं, तू हे सगळं घ्या म्हणून वाटून खातात. आपण मागचे सुद्धा फोटो जर पाहिले तर ही सगळी मंडळी एकत्र आहेत. पुन्हा विधानसभा, लोकसभा निवडणुका एकमेकावर लढण्याचं नाटक करतात. आता पुन्हा ते एकत्र आलेत आणि या टोळीचे प्रमुख कोण आहेत ते आपल्याला सांगायला वेगळं नको. तुम्ही नाव विचारलं तर मी नक्कीच नाव पण सांगू शकतो. तर तरुणांनी एकंदरीत आपण जर परिस्थिती पाहिली तर तरुणांनी ह्या राजकारणात यावं की नाही? आलंच पाहिजे. राजकारणात तरुणांनी नाही आलं तर ही सगळी लुटेरो चोर खाऊन जातील, म्हणजे तुम्हाला काहीच नाही ठेवणार. पण सध्याच्या घडीला जे तरुण आहेत, जे चांगले राजकारणी, जे चांगल्या विचाराचे आहेत, ही या सगळ्या या बॅकफुटला जात आहेत. त्यामुळे तरुणांनी कसं आहे की निराश होता कामा नये. तरुणांनी योग्य उमेदवार निवडले पाहिजे. निवडून देताना जेव्हा आपण नेत्यांना भ्रष्ट म्हणतो तेव्हा जनता पण कुठेतरी भ्रष्ट असते ना. निवडून देताना आपण त्या उमेदवाराची लाट येते का नाही पाहतो. हा नाही, उमेदवाराची लाट नाही, मग लाट कशी निर्माण होणार? 25-25 कोटी रुपयांनी लाट निर्माण होते. तो एखादा चांगला उमेदवार 25 कोटी कुठून आणणार आहे त्या लाट निर्माण करण्यासाठी? लोक म्हणतात नाही नाही, हा निवडून येत नाही, ह्याचा वारा दिसत नाही, मतदान वाया जातं. ही जी काही थिअरी आहे लोकांच्या निवडणुकीमध्ये, ती कुठेतरी सारून चांगल्या माणसाला निवडून देण्याची जोपर्यंत तरुणाई प्रण करणार नाही तोपर्यंत ते राजकारण स्वच्छ होणार नाही. मी तर म्हणेन तरुणांनी मोठ्या संख्येने आलं पाहिजे. आणि ह्या म्हणजे मी वडीलधाऱ्या माणसांचा आदर करतो, पण या बुजगावण्या म्हाताऱ्यांना हाकललं पाहिजे राजकारणातून. जे गोचिडासारखे चिटकलीत नांदेडच्या राजकारणावर, 5-6 परिवारामध्ये जे राजकारण घुमते गेली 60 वर्ष या नांदेडचं, ही सगळी गोचिडं दूर करायची असेल तर तरुणांना राजकारण यावं. दादा, शेवटचा प्रश्न आहे, नांदेड जिल्ह्यातील जनतेसाठी विशेषतः आपण आणि युवकासाठी काय चांगला संदेश देणार? मी युवकांना एकच संदेश देईन की आपण कुठल्याही क्राईमच्या मागे जाऊ नये. आपण रोजगाराच्या दिशेनं काम करावं. आपण कॉलेजच्या स्टुडंटने अभ्यास करावं आणि राजकारणात ज्यांना ज्यांना काम करायचे तो स्वच्छ मनात राजकारणात निश्चित आलं पाहिजे, पण चांगल्या राजकारणाच्या दिशेनं आपण आलं पाहिजे. कुठल्याही या राजकीय लोकांच्या भूलतापाला बळी पडू नये. सध्या जातीवादी शक्ती फार बळावलेल्या आहेत. ते जाणीवपूर्वक तरुणांना धार्मिक याच्यामध्ये भडकवत आहेत. धर्मांध शक्ती खूप कामाला लागलेल्या आहेत. जातीत भेद, धर्माधर्मात भांडणे लावण्याचं काम जोरात या राज्य सरकार, केंद्र सरकारच्या वतीनं चालू आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांना बळी न पडता, आपसात जाती धर्माधर्मात वाद न करता विकासाच्या दृष्टीने कसं जाता येईल, चांगल्या दृष्टीने कसं जाता येईल आणि स्वच्छ राजकारण आणि आपल्या रोजगार कसा निर्मिती करता येईल याकडे तरुणांनी निश्चित लक्ष द्यावं. धन्यवाद दादा, आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला. धन्यवाद. आपणही मला बोलवल्याबद्दल धन्यवाद.